मित्रांनो, काही माणसं आपल्या आयुष्यात हळूच येतात, खूप जवळची वाटतात आणि गरज संपली की तितक्याच हळूच निघून जातात. सुरुवातीला त्यांचा आवाज असतो, मेसेज असतो, काळजी असते, आपण महत्त्वाचे आहोत असं वाटायला लागतं. पण ही जवळीक माणसासाठी नसते, ती फक्त गरजेपुरती असते. जोपर्यंत आपल्याकडून काही मिळत असतं तोपर्यंतच नातं जिवंत असतं. आणि जेव्हा देणं थांबतं तेव्हा संवादही थांबतो. अचानक फोन कमी होतात, मेसेज उशिरा येतात आणि एक दिवस येणंच बंद होतं. तेव्हा समजतं आपण माणूस नव्हतो, आपण फक्त पर्याय होतो. गरज संपली की संपलेली माणसं कधी थेट दुखावत नाहीत, ती फक्त दुर्लक्ष करतात आणि ते दुर्लक्षच खूप खोलवर जखम देतं. कारण त्यांनी काही चुकवलं नाही, आपणच जास्त विश्वास ठेवला. अशा माणसांसोबत आपण आपलं मन उघड केलं, आपली वेळ दिली, आपल्या भावना दिल्या आणि शेवटी आपणच उरतो रिकाम्या हातांनी. सगळ्यात वाईट वाटतं तेव्हा जेव्हा तीच माणसं पुन्हा गरज पडली की हसत परत येतात, जणू काही कधीच गेली नव्हती. आणि आपण पुन्हा थांबतो, कारण मन अजूनही त्याच जुन्या नात्यावर विश्वास ठेवत असतं. पण आयुष्य हळूहळू शिकवतं, सगळे आपले नसतात आणि सगळे दूर गेलेले वाईटही नसतात. गरज संपली की संपलेली माणसं आपल्याला स्वतःची किंमत शिकवतात. ती सांगून जातात, स्वतःला इतकं स्वस्त करू नकोस की कोणीही वापरून निघून जाईल. खरी नाती गरजेत जन्मत नाहीत, ते अडचणीत टिकतात. आणि जी माणसं गरज संपल्यावरही थांबतात तीच खऱ्या अर्थाने आपले असतात. बाकी सगळे फक्त प्रवासात भेटलेले चेहरे असतात.